इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. पण मी मानसच्या खऱ्या प्रेमात पडले आणि मी ह्याला मिळवण्याचे ठाम केलं. रितिकाच्या बाबतीत एक शब्दही तुम्ही काढलात तर गप्प बस. एका मुलीला मोहरा बनवून त्याने आपल्या सुनेच्या जीवनात विष घोळण्याचा प्रयत्न केला. मला भीती वाटते आत्या. बिलकुल चिंता करू नकोस, सर्व काही ठीक होईल. भगवंतावर भरोसा ठेव. तू बिलकुल टेन्शन घेऊ नकोस. मी निर्णय घेतला आहे. मानस फक्त माझा होईल आणि जर तो माझा नाही झाला तर मी त्याला कोणाचाही नाही होऊ देणार. जस्ट शट अप कशिश. मी तुझ्या या वाईट उद्देशाला कधी पूर्ण होऊ देणार नाही. बोल, ह्याच्या बदल्यात तुला काय पाहिजे? बोल. मी दुनियेत फक्त एका स्त्रीवर प्रेम केलंय, माझी पत्नी रितिका. तू हे जे काही करतेस ना, तू वेडेपणा आहे, फक्त आणि फक्त वेडेपणा. कुणाचं प्रेम तर काय, तू कुणाच्या तिरस्काराच्याही लायक नाहीयेस. निघून जा माझ्या नजरेसमोरून आणि दुसऱ्यांदा माझ्या जीवनात येण्याचा प्रयत्न करू नकोस. आउट यू गो. अरे कोणतं प्रेम, कसलं प्रेम? माझं तुझ्यावर प्रेम नाहीये कशिश. मी तुझा तिरस्कार करतो, तिरस्कार. कशिश, एक बाब तू कान उघडून ऐकून घे. तुझी ही मागणी मी ह्याच जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात पूर्ण नाही होऊ देणार. शट अप. तू मानस तिरस्काराच्या धाग्यात बांधून मी तुझ्याजवळ आले होते, पण या तिरस्काराची मोहब्बत कधी झाली त्याचा पत्ताच नाही लागला. मानस, मी तुझ्यावर बेसुमार प्रेम करायला लागले मानस. पण मला हे ठाऊक आहे की तू माझ्यावर प्रेम नाही करत. पण काही हरकत नाही, मी तुझा तिरस्कार, तुझा रुसवा सर्व सहन करीन. पण मी तुझी बेवफाई नाही सहन करू शकत. आता बघायचं हे आहे की माझं प्रेम आणि तुझ्या तिरस्काराच्या या युद्धामध्ये जीत कोणाची होते. मी तुझं प्रेम हक्काने मिळवूनच दाखवेन. आणि जर मी तुझं प्रेम हातात नाही मिळवलं तर तुला कोणा दुसऱ्याची मोहब्बत पण नाही बनू देणार. मी हा पावळटपणा का करतोय? मानस आता माझ्या कोणत्याही बोलणारे विश्वास नाही ठेवणार. तो माझा तिरस्कार करू लागलाय. त्याने मला त्याच्या मनातून, जीवनातून बाहेर काढून फेकलंय. मी काय करू? मानसला कशिशच्या धमकीबद्दल कसं सावध करू? हे मी काय करून बसलो? आपल्या स्वार्थासाठी मी मानसला कोणत्या अडचणीमध्ये अडकवलंय? मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र,
जस्ट शट अप कशिश. मी तुझ्या या वाईट उद्देशांना कधी पूर्ण नाही होऊ देणार. मानस, हे प्रेमाचं प्रेमपत्र नाही, ही माझी सुसाईड नोट आहे. आणि ही नोट मी तुझे वडील रघुवीर आणि पोलीस स्टेशनमध्ये पोहोचवणार आहे. आणि मी स्वतः तुझ्याकडे येत आहे. हो मानस, कशिश आपल्या प्रेमाचा फैसला लावण्यासाठी तुझ्याकडे येत आहे. सर हे सही करे यावर. कुठे? थँक्यू सर. मी कशिश मनचंदाने. खूप खंत वाटते हे लिहित असताना की मी आता ज्या परिस्थितीतून जात आहे त्याचा एकच अंत होऊ शकतो, सुसाईड. की मी आता ज्या परिस्थितीतून जात आहे त्याचा एकच अंत होऊ शकतो, सुसाईड, आत्महत्या. खरं तर माझ्या भावनांशी असं खेळण्यात आलं आहे की मी विखरले गेले आहे. स्वतःला सांभाळण्याचे लाख प्रयत्न करूनही मी सफल नाही होत आहे. स्वतःच्या भविष्याकडे पाहिलं की मला सर्व काही निरस दिसतं. या धक्क्यामध्ये असूनही मी माझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी एक लढाई लढत आहे. कदाचित मी ही लढाई लढू नाही शकणार किंवा लढताना हरून जाईन. तेव्हा माझ्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही मार्ग नसेल. आणि त्याला जबाबदार असेल फक्त आणि फक्त मानस. मानस आणि फक्त मानस. वेडी मुलगी आहे ही, काही करू शकते. मी काय करू? या अगोदर की ही वेडी आणि चालाक मुलगी काही चुकीचं पाऊल उचलेल. मला मानसला सावध करावंच लागेल. डॅडचा फोन. हॅलो मानस बेटा, वाह वाह डॅड वाह. आय मस्ट से यू आर रिअली अ मास्टर माइंड. काय नवीन चाल खेळताय तुम्ही? खरं सांगा, आता काय इरादा आहे तुमचा? नाही 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 बाळा, हे बघ प्लीज, हे बघ माझं ऐकून घे जरा. हे बघ मानस, ही माझी कोणती चाल नाहीये. माझं म्हणणं समजून घ्यायचा प्रयत्न कर. हे बघ बाळा, ती जी मुलगी आहे ना, ती वेडी आहे, हुशार आहे, चालाक आहे, काही सुद्धा करू शकते. तुला खूप सावध राहावंच लागेल बाळा. हो डॅड, खरं आहे तुमचं. मला सावध तर राहावंच लागेल, बिकॉज अखेरीस ती कशिश तुमचीच प्यादा आहे. पण डॅड, मी तुम्हाला एक बाब सांगून ठेवतोय.
यावेळी मी तुमच्या सापळ्यामध्ये सापडला जाणार नाहीये. ओके? मी आता तुला कसं समजावू बाळा? मानस, व्हॉट? या मानस, तू समजून घ्यायचा प्रयत्न नाही करत आहेस. तू ही गोष्ट खूप इझिली घेतोयस. मला तर भीती वाटते. माझं मन घाबरतंय. माहित नाही आपण ह्या प्रॉब्लेम मधून केव्हा सुटणार. रितिका, रिलॅक्स, जस्ट कूल डाऊन. मला भीती या गोष्टीची आहे की आता ताईपणे आपण कोणता चुकीचा निर्णय नको घ्यायला. कारण की डॅडच्या बोलण्यावर माझा बिलकुल भरोसा नाहीये. आय डोंट ट्रस्ट हिम. मानस, तुझा पप्पांच्या बोलण्यावर भरोसा नाही आणि माझा त्या मुलीवर भरोसा नाहीये. मी आजपर्यंत माझ्या पूर्ण जीवनात तिच्यासारखी घाणेरडी आणि इतकी वाईट मुलगी नाही बघितली. यू आर राईट. अशा मुली आपल्याबरोबर आपला समाज, परिवार सर्व बदनाम करतात. प्रेमाचं खोटं नाटक करून आपल्यासारख्यांचं जीवन उद्ध्वस्त करून ठेवतात. एक बाब माझ्या लक्षात नाही आली. ज्या फोटोग्राफच्या आधारावर ती तुला ब्लॅकमेल करणार होती त्या आधारावर तिच्यावर 420 ची केस झाली असती. मी करणारही होते पण तू मला थांबवलंस. तुला तिच्याबद्दल इतकी सिंपथी काय? नो 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 रितिका, यू आर गेटिंग मी रॉंग. मला तिच्यासाठी कोणतीही सिंपथी नाहीये. बिलीव्ह मी, मी तिला दुसरी संधी दिली आहे सुधारण्यासाठी. आणि तू बघून घे, डॅडने सांगितलंय ते जर का खरं निघालं तर त्या मुलीला माझ्यापासून कोणी नाही वाचवू शकणार. कोणीही नाही. जस्ट वेट अँड वॉच. आपल्याला बघायचं आणि जाणायचं हे आहे की त्या मुलीची दुसरी चाल काय आहे. ठीक आहे मानस, वाट बघूया आपण. मानसशी प्रेमाचं नाटक करता करता तू तर खरंच मानसच्या प्रेमात पडलीस. मानसशी प्रेमाचं नाटक करता करता तू तर खरंच मानसच्या प्रेमात पडलीस. आणि नशीब आज पुन्हा तोच खेळ खेळतोय. लक्षात ठेव, आजपर्यंत कोणतीही गोष्ट ना तुला सहजतेने मिळाली आहे आणि ना मिळणार आहे. आज पुन्हा तुला तुझा आनंद मिळवण्यासाठी एक कठीण संघर्ष करावा लागेल. नाहीतर ही दुनिया आणि नशीब आज पुन्हा तुला हरवून जातील. चल कशिश, चल. कशिश, आता एक नवी अडचण. ही पाठ का नाही सोडत आहे? माझ्या तर हे लक्षात येत नाहीये भाऊ की अखेर ही मुलगी आहे कोण आणि का मानस आणि रितिकाचं जीवन उद्ध्वस्त करायला आलीये. परंतु भाऊ, ही मुलगी कोणीही असो, हिला लवकरात लवकर मुळापासून उखडून बाहेर फेकावं लागेल. हो, जरूर जरूर जरूर. मानस काय म्हणतोय? मानस या गोष्टीची इन्क्वायरी करतोय की ह्यात खरंच रघुवीरजींचा हात आहे की नाही. आणि रितिकालाही ही गोष्ट लवकरात लवकर सोडवून टाकायची आहे. म्हणूनच ती माझ्याशी बोलली या बाबतीमध्ये. आणि आता तुझं मत जाणायचंय तिला. हो जरूर कावेरी, जरूर माझा सल्ला देईन. परिवाराचा अर्थच हा असतो की जेव्हा कोणी माणूस कोणता निर्णय घेतो तेव्हा एकमेकांशी बोलून निर्णय घ्यावा. मानस जर असं म्हणतोय की ही मुलगी जी कोणी आहे तिला रघुवीरजींनी प्लांट केलंय, तर किती वाईट वागलेत ते, किती वाईट. हो, पण ह्या आधी ती मुलगी एक नागिण बनून आपला फणा काढेल आणि दंश करेल या घरातल्या लोकांना. तो फणा ठेचून टाकला पाहिजे.
जर कावेरी खरंच रघुवीरजींनी ह्या प्रकारची कोणती चाल खेळली आहे तर मी रघुवीरजींना नाही सोडणार. जितकी नात्यांची बंधनं आहेत, जितकेही संबंध आहेत ना, ते सगळे तोडून टाकेन, विसरून जाईन. पुरे झालं. रितिका आणि मानस आले की मी दोघांशी बोलून घेतो. मानस, तुला समजत का नाहीये? पप्पांना बरं वाईट बोलून काहीच उपयोग नाहीये. हे बघ, त्यांना जे काही करायचं होतं करून घेतलं. आता आपल्याला विचार करायचे की आपल्याला काय करायचंय. रितिका, आय थिंक त्या मुलीला थांबवण्यासाठी आपल्याला पोलिसांचा आधार घ्यावा लागेल. नाही मानस, मला नाही वाटत की आपल्या घरातील कोणतीही बाब तक्रार बनवून पोलीस स्टेशनमध्ये पोहोचावी. मग तिला सुसाईड करण्यापासून आपण कसं थांबवणार? विचार करावा लागेल. होऊ शकतं की आपल्याला त्रास देण्याची, फसवण्याची ही त्यांची नवी चाल असावी. शिवाय असंही असू शकते की ते कशिशला सोबत घेऊन कोणता नवा प्लॅन बनवत असतील, कोणत्या नव्या सापळ्याचा प्लॅन करत असतील. भले काही असो रितिका, आपल्याला कशिश आणि पप्पा दोघांपासून अलर्ट राहायला पाहिजे. तुला माहितीये, मला कशिशहून जास्त पप्पांची भीती वाटायला लागलीये. अखेर हे सर्व काही त्यांनीच तर केलं. नाही रितिका, हे सर्व तू केलं आहेस. आज ह्या भांडणाचा निकाल लागणारच आहे. रितिकाला तुझ्या जीवनामधून जावंच लागेल. कशिश, वेडेपणा नको करूस. आपली बकवास बंद कर तू. मी तुला असं नाही करू देणार. बाजूला हो माझ्या रस्त्यात. नाही कशिश, जस्ट मूव्ह. पप्पा, शुद्धीवर ये, शुद्धीवर ये. शुद्धीवर ये, शुद्धीवर ये. हे सर्व काय? ही बंदूक ही कोण आहे? ही कशिश आहे. इथे आम्हाला मारायला आली आहे. तुला मारायला नाही आले मी फक्त रितिकाला मारायला आले. तू तर सर्वस्व आहेस माझं. हा काय वेडेपणा आहे? माझं म्हणणं ऐक जरा. मी पुढे येऊ नका तुम्ही. हे बघ, तू जी कोणी आहेस, यावेळी तू रागात आहेस आणि रागामध्ये केलेलं प्रत्येक काम जे असतं ना, त्याचा परिणाम खूप वाईट होत असतो. आम्हाला सगळ्यांना समजतंय तुला काय वाटतंय. आम्हाला माहितीये की तुझा प्रॉब्लेम काय आहे. माझा फक्त एकच प्रॉब्लेम आहे, रितिका. आणि आज मी हिला माझ्या रस्त्यातून बाजूला करणार आहे. कशिश, जस्ट स्टॉप इट. हे बघ, मला भरीस नको पाडूस तू. कशिश, हत्यार खाली फेकून दे. बंद कर हा ड्रामा. फेकून दे हत्यार. भाऊ, ह्या आधी की ही वेडी मुलगी काही अनर्थ घडवेल, तू प्लीज पोलिसांना फोन कर. पोलीस स्टेशनला काय खबर द्याल तुम्ही लोक? मी तर स्वतः माझी सुसाईड नोट पोलीस स्टेशनला पाठवली आहे. आणि माझ्या मरणाचा जबाबदार मानसला ठरवलं आहे. व्हॉट?
कशिश, तू माझ्याबरोबर असं कसं करू शकतेस? तुझ्या मरणाचा जबाबदार तू मला कसं ठरवू शकतेस कशिश? एक तर मला आपलंसं कर, नाहीतर मग मरणाला जवळ कर तू. बावळट मुली जी प्रेम करतात ना ते कोणाचा प्राण नाही घेत. हे सगळं जुन्या जमान्यातलं बोलणं आहे. मी आहे एक मॉडर्न मुलगी आणि मला माझं प्रेम मिळवणं अगदी नीट माहिती आहे. कशिश, कशिश प्लीज, हे बघ प्लीज, मला नको फसवूस कशिश. स्वतःच्या मरणाला जबाबदार मला नको ठरवूस कशिश, प्लीज. तर मग ठीक आहे, तू हिला सोडून माझा बनून जा. पण तू असं करणार नाहीस, त्यामुळे मी हिला मारून टाकते. नाही कशिश. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे